नेहमी नेहमी तीच तीच चटणी कशाला, आज आपण वेगळी चटणी करूया. तर येथे अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये एक कढीपत्त्याची काडी घातलेली आहे, 2 टेबलस्पून किसलेले खोबरे घेतले आणि हे चांगले भाजून घेतले आहे. 1 टेबलस्पून तेलामध्ये एक उभा चिरलेला कांदा थोडासा परतून घेतलेला आहे. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. झाकून ठेवला की तो असा परतला जातो. कांद्याबरोबरच एक मिरची पण भाजून घ्यायची आहे. आता हे सर्व थंड होऊ द्यायचे. मिक्सरमध्ये आता भाजलेली डाळ, खोबरं, कढीपत्ता, परतून घेतलेला कांदा, मिरची, 2 टेबलस्पून गूळ, अगदी थोडीशी चिंच आणि चवीनुसार मीठ घालून हे अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, इतकी छान चटणी येथे आता तयार झाली आहे. या चटणीला आता तडका देऊन घेऊ. ही चटणी 2 ते 3 दिवस छान राहते, चवीला अतिशय छान लागते. ही चटणी इडली, डोसा, मेदूवडा आणि कशाही बरोबर छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.